सोप्या होत्या लोगडच्या वाटा, जिथे काढला सियाने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा काटा. 20-22 वर्षांची सिया आणि चेतन थेट हत्याकांडाचे कट रचतायत. यांना कायद्याचा धाक उरला नाहीये का? मुळात केतन अग्रवालच्या मृत्यूला सिया आणि चेतन व्यतिरिक्त ही अरेंज मॅरेजची व्यवस्था सुद्धा कारणीभूत आहे. नमस्कार. रिअल इस्टेट आणि बिझनेसचा संगम अगदी जोरात होणार होता. एका बाजूला प्रसिद्ध व्यापारी गोयल यांची कन्या सिया, तर दुसऱ्या बाजूला नामवंत बिल्डर अग्रवाल यांचा मुलगा केतन. पण ते म्हणतात ना, सक्तीने नाती जोडता येतात पण मन नाही. सियाला केतन आवडत नव्हता. आवडत नव्हता तर लग्न मोडायचं ना, नकार द्यायचा. पण नाही, इथे थेट मुलाचा गेमच करायचा ठरला. आता ते लग्न किती कोटींचं ठरलं होतं, काय हुंडा होता, हे सगळं बाजूला ठेवूया, कारण पैशापेक्षा जास्त किंमत इथं जीवाची आहे. मग काय, कट रचला जातो, ज्यात सियाचा प्रियकर चेतन चौधरी ची हुडी आणि हेडफोन्स घालून एंट्री होते. लोहगड हा महाराष्ट्रातला असा किल्ला आहे ज्याला ट्रेकिंगच्या दुनियेत सगळ्यात सोपा किल्ला मानलं जातं. पूर्ण गड पायऱ्यांनी बांधलेला आहे. कुठेही अवघड चढण नाही की जीवघेणी दरी पार करायची गरज नाही. पण जिथे निसर्गाने रस्ता सोपा केला होता, तिथे या नराधमांनी मृत्यूची दरी तयार केली. मित्राचं काम असतं संकटात वाट दाखवणं, पण या चेतन चौधरी सारखे वाट लावणारे मित्र सियाला लाभले आणि ठरल्याप्रमाणे सियाने केतनला लोहगडवर नेलं आणि तिथेच सियाने केतनला दरीत ढकलून त्याचा कायमस्वरूपी काटा काढला. सध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनीही आपला गुन्हा कबूल केलाय. पडद्यामागचं हे भयंकर सत्य काढल्याबद्दल पुणे आणि स्थानिक पोलिसांचं विशेष कौतुक करायला हवं. पण आता या सगळ्यावर दोन प्रश्न उभे राहतात. पहिला म्हणजे, इथे नाव गोयल आणि अग्रवाल होतं, हाय प्रोफाईल केस होती, म्हणून पोलिसांनी इतक्या वेगाने तपास केला का? जर याच जागी कोणी सामान्य कुटुंबातील कांबळे, गायकवाड, पाटील किंवा माने असतं, तर पोलिसांनी याच गांभीर्याने आणि याच वेगाने तपास केला असता का? कोट्यावधीचा खर्च करून महागडे गिफ्ट घेऊन लग्न करता येतं, पण प्रेम, निष्ठा, आपुलकी विकत घेता येते का? या अशा घटनांमुळे तरुणांचा प्रेमावर विश्वास राहील का?